तर हॅलो फ्रेंड, आता इथे चालू आहे पिल्लूचा हे बघू शकता बुद्धिमत्ताचा पेपर. त्याला याच्यामध्ये गणित विषय आहे, इथे पण बुद्धिमत्ता विज्ञान, आणि इथे पण आता करत आहे पिल्लू अभ्यास. 3 1 2 4 हा बरोबर. कर अभ्यास. 3 1 2. किती पेपर बाकी अजून? 1 2 3 4 5 पेपर बाकी. खालचं झाले का? आणि हे अर्धे बी तर करावं लागेल ना. हे मग हे करावं लागेल. याचे प्रश्न हा, पण मग आता याच्यातलं आपल्याला याच्यामध्ये प्रश्न बघावं लागेल ना पुस्तकात. तेव्हा पूर्ण करू ना आपण. ती आपल्याला नवीन नवीन काय माहिती होतं. चला आवर लवकर लिही. मलाच नव्हतं माहित. मीच पहिल्यांदा तुझा बुद्धिमत्ताचा अभ्यास. 8 नंबरचं का? 4. हा 4 आहे. 9 नंबरचं के 1 नंबर. आज ना म्हणजे त्याला पहिल्यांदाच बसवलंय मी, पण कधी बसलेली नाही किंवा काय राहतं ते माहीत नव्हतं आम्हाला. 1 नंबर. परत खाली घे 3 नंबर. हा त्याच्याकडे बॉल पेन आहे. आणि हे तर बुद्धिमत्ताचे पेपर. 10चं 3 नंबर, 11चं 4 नंबर. मलाच माहिती नव्हतं तर मी ले जाएंगे सैया बजेगी शहनाई. तर हॅलो फ्रेंड, आता इथे चालू आहे पिल्लूचा हे बघू शकता बुद्धिमत्ताचा पेपर. त्याला याच्यामध्ये गणित विषय आहे, इथे पण बुद्धिमत्ता विज्ञान, आणि इथे पण आता करत आहे पिल्लू अभ्यास. 3 1 2 4 हा बरोबर. कर अभ्यास. 3 1 2. किती पेपर बाकी अजून? 1 2 3 4 5 पेपर बाकी. खालचं झाले का? आणि हे अर्धे बी तर करावं लागेल ना. हे मग हे करावं लागेल. याचे प्रश्न हा, पण मग आता याच्यातलं आपल्याला याच्यामध्ये प्रश्न बघावं लागेल ना पुस्तकात. तेव्हा पूर्ण करू ना आपण. ती आपल्याला नवीन नवीन काय माहिती होतं. चला आवर लवकर लिही. मलाच नव्हतं माहित. मीच पहिल्यांदा तुझा बुद्धिमत्ताचा अभ्यास. 8 नंबरचं का? 4. हा 4 आहे. 9 नंबरचं के 1 नंबर. आज ना म्हणजे त्याला पहिल्यांदाच बसवलंय मी, पण कधी बसलेली नाही किंवा काय राहतं ते माहीत नव्हतं आम्हाला. 1 नंबर. परत खाली घे 3 नंबर. हा त्याच्याकडे बॉल पेन आहे. आणि हे तर बुद्धिमत्ताचे पेपर. 10चं 3 नंबर, 11चं 4 नंबर. मलाच माहिती नव्हतं तर मलाच काही एवढं माहिती नव्हतं तर मी त्याला ना टेन्शन म्हणजे असं वाटत होतं की इकडे आपण याला परीक्षेला बसवलेलं आहे. आणि अजून मला आवरायचं आहे बरं का. त्याला तर शाळेत सोडायला जायचं आहे. हा आवरते मी. तू पण कर पूर्ण कर. हे तुला माहिती ना. घे कर आवर लवकर. हे लिह मग. इतकं लिह. मी आवरते ना.
याला म्हणून मी आवडते. नाही अरे मग 2 मिनिटात नसं केस इसरतून जायचं. तर आता त्याची बुद्धिमत्ताचे पेपर बाकी होते. कालचा हे होता ना संडे, तर तो खेळतच बसला दिवसभर, घरात काही आलाच नाही. मग आता त्याची बुद्धिमत्ताचा आणि त्याचा पेपर बाकी होता. मला काही माहिती नव्हतं. मी स्वतः त्याला पहिल्यांदा बसवलेलं आहे आणि त्याचा एवढा काही अभ्यास माहिती नव्हता. तरी तर ज्या ठिकाणी त्याला इंग्लिशची मराठी ट्युशन लावलेली आहे, तर तिथंच मी त्या मॅडमला म्हटलं होतं, मॅडम ते बुद्धिमत्ताचं तुम्ही अभ्यास घेसाल का, त्याचं काय आहे. तर त्याची पण जास्तच फी आहे. पण आता ट्युशन लावून त्याला 4 ते 5 दिवस झालेले. आता बघू, मॅडमशी मी बोलते, मग मॅडम काय म्हणते काय नाही बघू. आणि मॅडमने जर म्हटलं तुमची मर्जी, एवढाच अभ्यास राहतो, याच्या पुढे नाही राहत, तर मग नंतर विषय बंद करून देईन. मग मी कशाला मग उगाच एक तर आपली अडचण चालू आहे, आपलीच आधी अडचण चालू आहे. आणि परत मग आता आणि असंही त्याला ना शाळेमध्ये ते जे बुद्धिमत्ताचं पुस्तक असतं सगळं त्याला ते सोडवून दिलेलं आहे वाटतं. आणि आधीचे जे काही प्रश्न होते त्यांचं काही मनाने आपल्याला म्हणजे मनाने त्याचं उत्तर काढावं लागतं आणि तेव्हा ते त्या पुस्तकामध्ये सोडवायचं असतं. आणि मग म्हटलं आणि आता बघू ह्यावर्षी त्याचं काय होतं. ह्यावर्षी जर तो बरा असला अभ्यासमध्ये तर पुढच्या वर्षी पण त्याला नक्की बसवेल. आणि ह्यावर्षी तरी त्याची प्रॅक्टिस होईल. त्याला काही एवढं माहिती नव्हतं. पहिले 2 पेपर ते त्याचा मित्र आहे पहिले, म्हणजे त्याला आम्ही इथं पुण्यात येण्याआधी त्यांनी म्हणजे अभ्यास घेतलेला होता. आणि जिकडं नाशिकला होता ना हा, तर त्याला म्हणजे सांगितलंच नाही आम्हाला की स्कॉलरशिपचं असतं, तुम्ही पण बसवू शकता का काय. मग मी स्कूलमध्ये ऐकायची स्कॉलरशिप मग नेमकं काय असतं. आणि आता मी इथं पुण्यामध्ये आल्यापासून त्याला इथं ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेले त्या शाळेमध्ये सांगितलं होतं की इथं विद्यार्थ्यांना म्हणजे अलाउड आहे स्कॉलरशिप, तर कोणाकोणाला बसायचं असेल तर तुम्ही बसू शकता. तर मग आज ना म्हणजे हे वर्ष त्याचं फर्स्ट टाईमच आहे. मलाही काही एवढं नॉलेज नव्हतं बुद्धिमत्ताचं काय असतं ते. फक्त मी स्कूलमध्ये ऐकायची की बुद्धिमत्ताचे पेपर आहे, हे आहे ते आहे, पण कसं आहे ते माहिती नव्हतं. पण आता मी बघते तर त्याला मॅडमने शाळेतून पुस्तक सोडवून दिलेलं आहे वाटतं थोडंफार. आणि काही प्रश्नपत्रिका मोबाईलवरती पाठवलेल्या होत्या त्यांनी PDF करून. मग आता बघू ह्यावर्षी काय होतं. जर चांगला असला तर कंपल्सरी त्याला ठेवल, नाही तर मग बघू काय होतं. आणि असं फायदा म्हणजे त्याचं हे होणं, पण त्याचा अभ्यासामध्ये डोकं तर चालेल, कळेल. आणि त्याचा हुशार खूप येतो, मॅडम पण सांगते नाही तो अभ्यासाला चांगला आहे, त्याचं काही टेन्शन नाही मला. यावेळेस पण मी दिवाळीचं तुमच्यासोबत शेअर करायचं विसरूनच गेली होती. आणि यावेळेस पण मग मी आता दिवाळीला आम्हाला बोलवलं होतं स्कूलमध्ये की तुम्ही जसं मुलाचे पेपर वगैरे बघायला या. मग मी गेले तर त्यांनी खूप छान पेपर सोडवलेले, त्याचा एक पण प्रश्न चुकला नव्हता. आणि त्याला पूर्ण पैकीच्या पैकी मार्क पडलेले. फक्त थोडंच हे अक्षर थोडं एडंवाकडं काढलं होतं, त्याच्यामुळे त्याचा थोडा अर्धा मार्क नाही, एक त्याचा शब्द चुकला होता तर तेवढा अर्धा मार्क कट केला होता. पूर्ण शब्द केला होता त्यांनी पूर्ण तयार, पण त्यातला एकच शब्द चुकला होता, तर त्याच्यातून त्याचा अर्धा मार्क कट केला गेला. आणि म्हणे फक्त त्याच्याकडून अक्षराचा सराव करून घ्या म्हणे, आणि असं सांगत होते. तर म्हटलं ठीक आहे, बघू आता काय होतं. ह्यावर्षी त्याला बसवलेलं आहे. चला तर आता मी आवरते. स्वयंपाक बनवला, त्याला जेवायला बनवून दिलं, त्याची आज आवडीची भाजी केली. म्हणे मला अशी भाजी कर, त्याला सांगितली तशीच भाजी लागते, नाही तर तो काही खात राहत नाही. तर चला मी आता फ्रेश वगैरे झालेली, आता आवरते मी माझं, त्याला स्कूलला सोडून देते, कारण की आता 10 मिनटं बाकी आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चल ना तू आवर ना, कर ना, तू काय बघतो माझं तोंड, अभ्यास कर ना तू. मला मी सांग बी म्हणतो आणि तू तुझा आवर बी म्हणतो. आता एवढं सोडून दिलं तुला करता येत का. तर चला आता मी आवडते त्याला सोडते शाळेत नेऊन. परत मग बाकीचे पेपर संध्याकाळी आल्याला घ्यावं लागेल, त्याला सोडावं लागणार नाही. त्याला संध्याकाळी घरी आणायला जाते मी, तेव्हाच आल्याच त्याला अभ्यासाला बसवावं लागेल. तू एकदा उधळायला गेला की रात्री 8:30पर्यंत घरी येत नाही. तर चला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडते मी पण, आणि त्याला सोडून देते स्कूलमध्ये. आणि दुपारी 1 वाजता लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करेल मी, जमलं तर घेईल, आलं कोणी तर बोलेल. तर चला तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.